स्वागत। आज जगभरामध्ये मातृदिन साजरा होतो। एनडीटीव्ही मराठीनं मातृदिनानिमित्त शिक्षण तज्ञ निवेदिता श्रेयांस यांच्याशी खास बातचीत केलेली आहे, पाहूयात। नमस्कार, मी तृप्ती पालकर। मातृदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा होणारा हा मातृदिन प्रत्येक महिलेसाठी महत्त्वाचा दिवस असतो। काळाची गरज म्हणून घराचा उंबरठा ओलांडून महिला नोकरी आणि करिअर करू लागलेल्या आहेत। मात्र कौटुंबिक जबाबदाऱ्या, मुलं या सगळ्याचा समतोल साधत सतत धावत राहणं महिलांसाठी तितकं सोपं नसतं। मग ते करताना किती कसरत करावी लागते हे विविध क्षेत्रामधील नाव कमावलेल्या मातांकडून मातृदिनानिमित्त आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मॉडर्न मातृत्व या विशेष कार्यक्रमामध्ये आज सहभागी होत आहेत निवेदिता श्रेयांस। त्या शिक्षण तज्ञ आहेत। गेल्या 25 वर्षांपासून त्या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतात। त्या पिल्ले कॉलेजच्या डायरेक्टर आहेत। त्यांनी मार्केटिंग क्षेत्रामध्ये पीएचडी केलेली आहे आणि हार्टफुलनेस वेलनेस एक्सपर्ट आहेत। चला तर निवेदिता श्रेयांस यांच्याकडून त्यांच्या अनुभवाबद्दल जाणून घेऊया। निवेदिता मॅडम, विद्यार्थ्यांना घडवताना स्वतःची मुलं, कुटुंब सांभाळून करिअर करणं सोपं गेलं की बरीच आव्हानं आली? त्यांच्याशी डील नेमकं तुम्ही कसं केलं? थँक्यू तृप्ती, एवढा चांगला प्रश्न विचारल्याबद्दल। ऑफकोर्स खूपच चॅलेंजिंग होतं। मदरहुड आणि करिअर दोन्ही एकत्र सांभाळणं एक मोठं चॅलेंज असतं कुठल्याही स्त्रीच्या समोर। बट स्त्रीमध्ये ही कपॅसिटी नॅचरली आहे। आय थिंक देवानी ते आमच्यामध्ये नॅचरली घडवली आहे की आम्ही मुलांना पण सांभाळू शकतो आणि करिअर पण एकत्र त्याच्याबरोबर बॅलन्स करू शकतो। मला चॅलेंज जेव्हा आला, जेव्हा माझं लग्न झालं इन द इयर 2001 मध्ये, आणि आमचं पिल्ले कॅम्पस, ॲज यू नो, आम्ही डायरेक्टर फॉर पिल्ले ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन फॉर पब्लिक रिलेशन्स, आमचं कॅम्पस तेव्हा नुकतंच सेटअप व्हायला सुरू झालेलं न्यू पनवेलमध्ये, आणि तेव्हा खूप कमी एम्प्लॉईज होते ज्यांनी हे कॅम्पस जॉईन केलेलं। आणि तेव्हा 2002 मध्ये आय वॉज ब्लेस्ड विथ बेबी बॉय, माय सन निश्चय। आणि तेव्हा मला एका महिन्यात कॉलेजला जॉईन करावं लागलं। म्हणजे जी मेटर्निटी लीव्ह 3 महिन्याची होती ती पण मला कंप्लीट करता आली नाही, बिकॉज तेव्हा आमच्या संस्थेला माझी गरज होती आणि मी आले कॉलेजला। आणि द बेस्ट पार्ट इज, आमच्या ऑर्गनायझेशनने एवढं चांगल्या प्रकारे हे सपोर्ट केलं मदरहुड, कारण का मी यायची पनवेलला वाशीवरनं, आणि वाशी ते पनवेल मला दुपारी गाडी पाठवायचे आमचे कॉलेजचे, आमचे मॅनेजमेंट बोर्ड, की बाळाला जाऊन दूध पाजून परत तू संध्याकाळी ये। तर असं आम्ही काम करून हे सगळं चॅलेंज आणि करिअर बांधलं आहे। आणि ऑफकोर्स कॉलेजमध्ये असताना मुलाकडे दुर्लक्ष तर होतं। मी अमेरिकाला जायची मुलांना घेऊन एक्सचेंज प्रोग्रामसाठी, तर मुलाला 21 दिवस सोडून जावं लागायचं घरी। पण आय वॉज व्हेरी ब्लेस्ड की माझ्याकडे माझे सासू सासरे होते जे त्याला कम्प्लीट पूर्णपणे सांभाळत होते। आजकालच्या स्त्रियांमध्ये भरपूर कपॅसिटी आहे, मेंटल कपॅसिटी, इमोशनल कपॅसिटी, फिजिकल कपॅसिटी, ज्याचा ते पूर्णपणे उपयोग करतात। खूपच आव्हानात्मक असा हा तुमचा प्रवास होता। एखादा असाही क्षण आला असेल ना की जेव्हा तुमच्या मुलाला तुमची गरज होती, पण त्यावेळी तुम्हाला तिथे थांबणं शक्यच नव्हतं? त्यावेळी नेमक्या मनात काय भावना येत होत्या? आत्ताच मी तुम्हाला म्हणाली की आमचं जेव्हा कॉलेज नवीन सुरुवात झालं तेव्हा आमच्या मुलांना आम्ही इंटरनॅशनल एक्सचेंज प्रोग्रामसाठी अमेरिकेला, युरोपला घेऊन जायचो। आणि तेव्हा माझा मुलगा निश्चय जो होता तो फक्त 2 वर्षाचा होता, 3 वर्षाचा होता। तर त्यावेळी त्या लहान मुलाला घरी सोडून जाणे हे खूप मोठं हृदयावरती दगड ठेवून जाण्याचं एक पोझिशन होती आमची। बट तेव्हा पण आय वॉज एबल टू सेल थ्रू, बिकॉज माझे इनलॉज होते। पण तो क्षण मी कधी विसरणार नाही, जेव्हा मी पहिल्यांदा अमेरिकाला गेले आणि जेव्हा मी एअरपोर्टला आले तेव्हा माझ्या मुलांनी मला एवढं घट्ट मिठी धरून, तो ऑलमोस्ट 5 मिनिटं तो मला खूप जोरात मिठी घालून बसलेला। असं नाही की तो रडला का काय, बट हिज सायलेन्स spoke everything to me, you know, my God, my son is getting affected. तर तो एक मी क्षण कधीच विसरत नाही। मी सगळ्यांना सांगते की दिस इज व्हॉट आय हॅव फेस्ड। तर एकदा सिच्युएशन समोर आली की माणूस ऑटोमॅटिकली शिकतो आणि दे ट्राय टू कम आउट ऑफ इट। आय थिंक दॅट इज अ वे वी ऑल हॅव टू ग्रो इन लाईफ, अँड दॅट इज अ वे we all should deal with life, to accept the change and accept the challenge. निवेदिता मॅडम, तुम्ही या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात, एनडीटीव्ही मराठीला हा वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।